नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हे राहुलला पोलीस त्याच्या रूममधून बाहेर पकडून घेऊन येतात. तर राहुल पूर्णपणे घाबरलेला असतो. राहुल म्हणतो की मी काही केलेलं नाही, परंतु आता राहुलला बाहेर आल्यानंतर ते आता ढकलून देतात. तर आता कला म्हणते की हो, घेऊन जा याला, यानेच केकमध्ये विष हे मिक्स केलं होतं. तेव्हा राहुल पूर्णपणे घाबरलेला असतो आणि सर्वांच्या हातापाया पडायला तो सुरुवात करतो की नाही, मी काही केलं नाही. इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की नाही हो साहेब, अहो मी काही केलं नाही. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब हे खूप जोरात राहुलवर ओरडतात की गप्प बस, अरे सगळे काही पुरावे हे तुझ्या बाजूने दाखवतात. आणि आबासाहेब हाच आहे की ज्याने अद्वैत सरांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर तर राहुल पूर्णपणे घाबरलासा होतो की तो सर्वांना हात जोडतो, विनवण्या करतो आणि आबांच्या समोर येतो. आबांना म्हणतो की नाही आबा, हे सर्व मी नाही केलं, मी खरंच काही केलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तर आबा एक सनकणी राहुलच्या कानामागे देतात. तेव्हा मात्र आता ही सरोज सुद्धा त्याच्यावर रागवते. सरोज म्हणते की हे बघ, तू चांदेकर नाही म्हणूनच माझ्या मुलाच्या जीवावर उठला होतास ना. तेवढ्यात मात्र आता नैना तर खूपच घाबरलेली असते आणि किचन मागे लपून ती आता हे सर्व पाहत असते. सरोज म्हणते की तू कटकारस्थानी होता आणि अगदी लबाड होता हे मला माहिती होते, परंतु ह्या इतक्या खालच्या थराला जाशील हे कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा राहुल अगं मामी असं म्हणणार तोच लगेच सरोज सुद्धा त्याच्या मागे एक अशी सनकणी कानामागे देते. तेव्हा आता लगेच अद्वैत सुद्धा राहुलची गचंडी धरतो. तेव्हा राहुल म्हणतो की दादा अरे मी, परंतु अद्वैत काही एक ऐकून न घेता डायरेक्ट तो गचंडी धरत म्हणतो की अरे तुम्हाला फसवलंस, क्रिमिनल कुठला म्हणून तो सुद्धा एक सनकणी राहुलच्या कानामागे देतो. त्यावर त्या कला तर भयंकर चिडलेली असते. कला म्हणते की याला घेऊन जा, याने खून करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याला मात्र जन्मठेप व्हायलाच हवी. आणि तेवढ्यात रोहिणी बाहेर येते. रोहिणी आता हा सर्व काही प्रकार बघून खूपच टेन्शन मध्ये येते आणि अगदी ओरडत म्हणते की माझा मुलगा राहुल. तेव्हा आता राहुलचं लक्ष नैनाकडे जाते आणि तो इन्स्पेक्टर साहेब असं म्हणणार तोच लगेच इन्स्पेक्टर साहेब ह्या राहुलच्या हातामध्ये बेड्या घालतात. राहुल म्हणतो की माझं ऐकून घ्या प्लीज, अहो हे मी नाही केलं, तर ते बघा ती बघा तिकडे लपलेली आहे, तिने हे सर्व केले. परंतु आता राहुलच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि नैना पुन्हा किचन मागे जाऊन लपते. तेव्हा राहुल पूर्णपणे अगदी हात जोडून विनवण्या करत असतो. रोहिणी म्हणते की हे बघ राहुल, मी तुला सांगितलं होतं की त्या नैनावर तू विश्वास ठेवू नको, त्यामुळे आता तू तिच्यावर विश्वास ठेवला तर भोग तुझ्या कर्माची शिक्षा. तेव्हा आता राहुल हा पूर्णपणे हात जोडून अगदी व्याकुळ झालेला असतो. आणि मित्रांनो हे त्याचं आता स्वप्न असतं, कारण स्वप्नामध्ये तो पूर्णपणे आता त्याला पोलीस पकडून नेतात. हे भयंकर असं स्वप्न पाहतो, मम्मा मला वाचव, मम्मा वाचव असं करत असतो. राहुल पूर्णपणे आता घाबरून ते बडबडत असतो की मम्मा मला जेलमध्ये जाऊन देऊ नकोस, मला वाचव. नैना ही त्याला म्हणत असते की अरे राहुल उठ ना, काय होते तुला, अरे राहुल उठ ना, जागा हो. परंतु राहुल आता नैनाने हे सर्व केले असे सांगत असतो. झोपेमध्ये पूर्णपणे तो आता असे बोलत असतो. नैना म्हणते की काय रे, अरे उठ ना, नेमकं तुला काय होते, अरे राहुल आपण आपल्या रूम मध्ये आहोत, अरे मी तुझी बायको नैना, अरे जागा हो, अरे काय रे तुला स्वप्न पडलं का काही. म्हणून राहुल आता उठून बसतो आणि नैनाला पाहतो आणि नैना म्हणतो की काय ग नैना, तू माझ्यापासून लांब हो बरं अगोदर, एकतर तुझ्या ह्या फालतू प्लॅन मुळे मी सगळ्यामध्ये अडकलो, त्यामुळे असं खोटं तू माझ्या जवळ येऊ नको, लांब हो, खाली जा. एकतर जेव्हा ते पोलीस मला पकडून नेत होते तेव्हा तर तू लपून हे सर्व पाहत होते. आणि आता नैना विचारते की काय रे राहुल, नेमकं हे काय बोलतोस, मला नाही जायचं, जेलमध्ये नाही जायचं. तर नैना रागाने विचारते की काय नेमकं याला काय होतं, म्हणून ती आता वैतागून परत झोपते. राहुल मात्र पूर्णपणे वेड्यासारखा अगदी घाबरून गेलेला असतो की मला जेलमध्ये नाही जायचं, असं तेच वाक्य तो पुन्हा बोलत असतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत हा आपल्या रूममध्ये असतो आणि कलाही सारखं त्याच्याकडे एकटक पाहत या घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते की हे जे काही घडते ते सगळं काही अगदी एका पाठोपाठ सगळं काही अगदी मुद्दाम होतंय, कारण कोणीतरी हा अद्वैतच्या जीवावर उठलेला आहे. नक्की असं कोण असेल की त्याला अद्वैतचा जीव घेवासा वाटत असेल आणि का असं असेल. नक्की हा योगायोग नाही तर हा घडून आणलेला हा घातपात आहे, तो पण मुद्दाम. या सगळ्या मागे एकच काहीतरी असा उद्देश आहे, परंतु हे घडून आणणारं नेमकं कोण आहे याबद्दल कला आता विचार करते. त्यावर त्या कलाही अगदी झोपत सुद्धा नाही, तोच विचार करत असते. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा ती किचन मध्ये असते
तेव्हा सुद्धा तिच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो। तेव्हा ती विचार करते की जितका जास्त मी विचार करायला सुरुवात केली तितका जास्त मला हे सर्व काही खरं वाटायला लागले। नक्कीच हे कोणीतरी मुद्दाम केलेला आहे, म्हणून कोणीतरी आखलेला हा डाव आहे। नक्की कोणीतरी चांदेकरच्या जीवावर उठलं, म्हणजे चांदेकरच्या जीवाला तर धोका आहे, त्यामुळे आता मात्र हे व्हायला नको असे आता कला विचार करत असताना नैना तेथे येऊन उभी राहते आणि तेवढ्यात आबा सुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर येतात। आबा हे कलाकडे बघून खुश होऊन गुड मॉर्निंग करतात, तर कला सुद्धा आबांना गुड मॉर्निंग बोलते। तेव्हा आबा विचारत की काय ग कला, आता बोट कसं आहे? तर कला म्हणते की एकदम बरं आहे आता। तर आबा हे कलाला म्हणतात की जरा सांभाळून बरं का। तेव्हा आता कला हो असं म्हणते आणि विचार करते की आता येथे सर्वजण एकत्र जमतील, मग सगळ्यांसमोर मी आता माझ्या मनामध्ये जी काही शंका आहे ती बोलू का? मी सगळ्यांना एकदाच हे सांगते, म्हणजे सगळ्यांना नेमकं याबद्दल काय वाटतं हे सगळंच काही ते अगदी हे क्लिअर होईल। म्हणून सर्वजण आता नाश्ता करायला एकत्र येतात। त्यावर आता लगेच कला ही आजोबांना विचारते की आजोबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं। तेव्हा आजोबा तर म्हणतात की बोल ना कला। तर कला म्हणते की हे बघा आजोबा, गेल्या काही दिवसामध्ये आपल्या घरात ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत असं मला म्हणायचं होतं। तेव्हा आता रोहिणी आणि राहुल मात्र खूप असे घाबरतात, ते येतच असतात आणि हे सर्व ऐकतात। आबा विचारतात की कला अगं नेमकं तुला काय म्हणायचं बरं? तेव्हा आता लगेच कला सांगायला सुरुवात करते की हे बघा, त्या दिवशी गाडीवर हल्ला झाला, चांदेकरावर त्यांनी हल्ला केला आणि चांदेकरला सुद्धा विष घालण्याचा प्रयत्न केला, म्हणून मला असं वाटतं हा केवळ योगायोग नाही तर हे कोणीतरी मुद्दाम घडून आणले। म्हणजे हे बघा की जो कोणी हे सर्व काही करतो त्यालाही माहिती होतं की चांदेकर तो केक खाणार आहे म्हणून। तेव्हा आता रोहिणी आणि राहुल एकमेकांकडे पाहत असतात आणि नैना त्या दोघांकडे। तेव्हा कलाही अगदी व्यवस्थित सांगते की नक्की या मागे कुणाचा तरी हात आहे, कोणीतरी मुद्दाम हे सर्व घडून आणले याबद्दल सांगते। तर कलाच्या या सर्व बोलण्यावर अद्वैत, सरोज आणि आबा विचार करायला घेतात। त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं खरे तू काही कसं बोलतेस? अगं या सर्वावर खरंच माझा काही विश्वास नाही। तुला काय वाटतं की हे सर्वजण कोणीतरी मुद्दाम करतं? नाही, असं काही नसणार। मग सांग ना या सगळ्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? तर कला म्हणते की पुरावा नाही माझ्याकडे, पण मला असं वाटतं की पोलीस आता या सर्वाचा तपास तर करणार आहेत, परंतु आपण मात्र त्यांना हे सर्व सांगायला हवे। पण त्यांना याबद्दल सगळं काही एकदा दिशा मिळाली तर ते नक्की त्याच बाजूने त्यांचा तपास सुरू करतील। तेव्हा आता रोहिणी राहुलला खुणावते। तेव्हा आता कलाचा हा संशय ऐकून राहुल मात्र मनात खूप घाबरतो। नक्की खरंच ही बाई खूप अशी डेंजर आहे, काही झालं तरी ही मला अडकवल्याशिवाय राहणार नाही, परंतु मी तिला असं काही करून देणार नाही। मला असं काहीतरी करावेच लागेल की जेणेकरून सगळ्यांची दिशाभूल होईल। मग असं काय करू याचा आता ती विचार करत असते। तेव्हा मात्र आता रोहिणी ही राहुलला म्हणत असते की मी तुम्हाला सांगत होते त्या कलाने जर या सगळ्याची सूत्र हातात घेतली आणि एकदा कमरेला जर पदर खोसला तर मात्र तुझं राहुल काही खरं नाही। त्यावर आता कला म्हणत असते की मी तुम्हाला 100% सांगते की हा सर्व घातपात आहे, यावर आपण विचार करून पावलं उचलायला हवी। त्यावर तरी सुद्धा अद्वैतचा विश्वास बसत नाही। तो म्हणतो की असं काही नाही। कला म्हणते की नाही चांदेकर अगदी तसेच आहे। अरे चांदेकर तू विचार कर, नशीब त्या दिवशी माझा पाय अडखळला आणि तो केक वाया गेला, पण हेच अरे जर तू तो केक खाल्ला असता आणि जर कोणी स्टाफपैकी तो केक खाल्ला असता तर आपल्याला ते किती महागात पडलं असतं। अरे त्या गुंडांनी फक्त तुला बेशुद्ध केलं म्हणून ते निभावलं, आणि जर त्यांनी अजून काही केलं असतं आणि ते करू सुद्धा शकत होते। त्यावर आता अद्वैत म्हणतो की पण मला काही झाले का? तेव्हा आता कला बोलून जाते की चांदेकर अरे तुला का कळत नाही की तुझा जीव माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तो? तेव्हा आता हे सर्व ऐकून अद्वैत तर कलाकडे पाहायला सुरुवात करतो। तेव्हा आता कलाच्या लक्षात येते की नक्की ती काय बोलली ते, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो। सरोज आता मनात म्हणत असते की ही मुलगी अद्वैतच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि नक्की हिच्या मनामध्ये काय असा गुंता सुरू आहे, प्रयत्न तिचा सुरू आहे आणि त्याच्या मनात शिरण्याचा ती प्रयत्न करते, स्वतः मात्र त्यात अडकणार आणि त्याला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करते। त्यावर आता कला म्हणते की मला असं म्हणायचं होतं की तुझा जीव आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे आणि तो वाचवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू। त्यावर आता सरोजला राग येतो। कलाचे ते बोलणे ऐकून सरोज लगेच म्हणते की हे बघ अगं अद्वैतचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्याला वाचवण्यासाठी आम्ही सर्व चांदेकर अगदी भक्कमपणे उभे आहोत, तुला मध्ये मध्ये करायची गरज नाही। त्यावर आता कला म्हणते की सरोज मॅडम माझं म्हणणं चुकीचं आहे असं तुम्ही समजू नका, हे सगळं काही अगदी मी मनापासून बोलते प्लीज। तेव्हा आता सरोजला तरी सुद्धा कलाचा रागच येतो आणि त्या दोघीमध्ये आता मचमच व्हायला सुरुवात होते। तर आबा त्यांना शांत करतात की हे बघा असा विषय तुम्ही भरकटू नका, एकमेकांबद्दल काय वाटलं पाहिजे हा इथे विषय नाही, यापुढे काय करायचे आणि काय करायचे नाही
आपण सर्वजण मिळून ठरवूयात. तेव्हा मात्र सरोज म्हणते की नाही, ते काय करायचं आहे माझे मी बघून घेईल, दुसऱ्याने त्यामध्ये काही नाक खुपसण्याची गरज नाही. आणि तोऱ्यात आता सरोज आतमध्ये निघून जाते. तेव्हा रोहिणी आता हे सर्व काही बघून मनात विचार करते की आता मात्र सरोज वहिनी चिडलेली आहे, त्यामुळे आता हे सर्व प्रकरण आपण कलावरच फिरवायला हवे. तेव्हा आबा म्हणतात की कला, हे बघ, तू जे काही म्हणते, तुझी ही तळमळ, सगळं काही मला समजतं, तुझा मुद्दा सुद्धा मला पटला, आणि तरी सुद्धा पोलीस सुद्धा चारही बाजूने तपास तर करतात ना, त्यामुळे तू काळजी करू नको. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे आजोबा. तेव्हा मात्र आता कलामध्ये जे काही डोक्यात तिने सर्वांच्या घातले ते बघून राहुल आणि रोहिणी या दोघांना तर खूप राग येतो. राहुल रागाने रोहिणीला हळूच म्हणत असतो की हे बघ, ही कला ना इतकी डोक्यात जाते आणि सगळ्यांचे इतकं पुढं पुढं करते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की राहुल, हे बघ, तिला जे काही करायचं असेल ते तिला करून दे, परंतु आता सध्या मला तुझ्याशी बोलायचं आहे, त्यामुळे तू लगेच तुझ्या रूममध्ये चल. तेव्हा आता रोहिणी रागाने तर निघून जाते, परंतु राहुल सुद्धा टेन्शनमध्येच आतमध्ये निघून जातो. तेव्हा ते दोघे रूममध्ये येतात आणि जेव्हा आता राहुल आतमध्ये आल्यानंतर रोहिणी रागाने म्हणते की अरे, तू असा पकडल्यासारखं का करतोय, काय वागतोय, नेमकं तू काय केलं तुला माहिती आहे का? जराही तुझ्यावर संशय आला, या घरातील लोकांना जरी हे सुद्धा कळलं की हे सर्व तू केलं, तर हे लोक तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही आणि माझ्याकडे सुद्धा. त्यावर तर राहुल सुद्धा टेन्शन मध्ये म्हणतो की मॉम, अगं मला ही लोक माहिती आहे, ते मला घरातून सुद्धा बाहेर काढू शकतात. तेव्हा आता रोहिणी ही अगदी चिडून म्हणते, अरे नुसतं तुला घराच्या बाहेर नाही काढणार तर फासावर लटकवतील, त्यामुळे माझी ही सगळी काही स्वप्न आहे तर ती केवळ तुझ्यामुळे धुळीस मिळालेली दिसतात. त्यावर आता राहुल सुद्धा मॉमाचं हे काही जे टेन्शन आहे ते बघून म्हणतो की मम्मा, अगं प्लीज तू शांत हो, तू इतकी पॅनिक होऊ नको. त्यावर आता रोहिणी तर इतकी भयंकर चिडते आणि राहुलला म्हणते की मला एक गोष्ट सांगशील का? अरे तू इतका मूर्ख कसा आहे, अगदी डोक्यात मारून म्हणते. त्यावर आता राहुल म्हणतो की मम्मा, अगं मी मूर्ख नाही आणि हे सगळं काही झालं ना, ते सर्व काही मी मॅनेज करेल, मी तुला शब्द देतो. त्यावर आता लगेच रोहिणी म्हणते की हे बघ, अरे मी तुला सांगते आणि कृपा करून तू जो काही आता दुसरा विचार जर मनात काही प्लॅन वगैरे करत असेल, पण सगळ्यात अगोदर तो प्लॅन मला सांग, कारण स्वतः जे काही प्लॅन करतो ना, स्वतः जाऊन खड्ड्यामध्ये पडतो आणि जर आता यापुढे जर काही केलं तू, तर मात्र गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेव. आणि रागाने रोहिणी आता बाहेर निघून जाते. तर राहुल विचार करतो की नक्की हे खरंच काय होऊन बसले, म्हणून राहुलला सुद्धा खूप असा टेन्शन आलेले असते. नक्की आता यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल, म्हणून तो आता पुढच्या प्लॅनची तयारी घेतो. तर आता इकडे संगीता ही विचार करत असते आणि तिला आता या सर्वांचा विचार करून खूपच टेन्शन येते. तेव्हा आता तेथे ही आपली काजल येते आणि काजल ही आपल्या आईला विचार करताना पाहते आणि विचारते की काय हो खरे बाई, अहो काय झालं, तुम्ही अशा इतके डिस्टर्ब का झाला, अहो खरे बाई काय झालं, का डिस्टर्ब आहात, असे पुन्हा विचारते. आणि ती आता संगीताच्या हाताला धरते आणि तिला तिथे सोफ्यावर बसवते आणि खरे बाई अहो काय झाले, तर संगीता म्हणते की नाही ग काजू, परंतु काजल म्हणते की नाही, नक्की काहीतरी आहे की काहीतरी असं बिनसलं. आणि बाबा सुद्धा मिसळी स्टॉलवर गेलेत, एकतर आपल्याला नवीन काम सुरू करायचे आणि त्यात म्हणजे तुमचं लक्ष कुठे आहे, थांबा बरं एक मिनिट. आणि तेवढ्यात आता ती वही आणि पेन घेऊन येते, परंतु तरी सुद्धा संगीताचं काही लक्ष नसतं, सारखी ती विचार करत असते. तेव्हा आता काजल पुन्हा म्हणते की खरे बाई अहो काल जे सामान आणलेलं आहे ते सुद्धा तुमची वाट पाहत, त्यामुळे पटपट अशी जी काही कामं असतील ते तुम्ही मला सांगा, म्हणजे कसं पटकन यादी सुद्धा होईल आणि पटपट असे काम सुद्धा उरकून टाकू. अहो म्हणजे भरपूर काम आहेत आपल्याला, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. पण तरी सुद्धा संगीता ही विचारतच असते. तरी सुद्धा आता काजल म्हणते की अरे देवा, तो तर पक्याचा फोन आला होता आणि ते तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, तो स्वतः कॉलेजमध्ये गेला आणि चौकशी सुद्धा करून आला. तो असं म्हटला की त्यांच्या हॉस्टेलच्या बिल्डिंग वरती आपण अशी नोटीस लावायची आणि त्यावरती आपला नंबर सुद्धा तेथे लावायचा, म्हणजे ज्यांना ऑर्डर करायची असेल तर ते डायरेक्ट आपल्याशी कॉन्टॅक्ट करते. आणि तो असं सुद्धा म्हणाले की तो पॅम्पलेटचं जे डिझाईन आहे ना, तो ते मोबाईलवर पाठवणार आहे, त्यामुळे अगोदरच आपण तयारी केली असली ना, नंतर कसं. तेव्हा आता संगीता हे जे काही ऐकते ना, तिला आणखीन टेन्शन येते. तेव्हा ती काजलला म्हणते की काजल अगं नको ना, हा जो काही नवीन व्यवसाय आहे ना करण्याची, ती माझी पूर्णपणे इच्छा नाही राहिली, ती इच्छा पूर्णपणे अशी मरून गेली. माझ्या पोरीवरती तेथे दुःखाचा डोंगर कोसळला आणि येथे मी नवीन व्यवसायाला सुरुवात करू का? नाही, माझं मन नाही लागत, हे सर्व मला आता नाही जमणार, मला ते करायचं सुद्धा नाही. म्हणून संगीता पूर्णपणे आता फक्त
फक्त कलाच्या काळजीत असते. तिला आता कोणत्याही नवीन कामात असं तिचं मन लागत नाही. काजल या सर्वातून तिला बाहेर काढण्याचा खूप असा प्रयत्न करते, परंतु संगीता ऐकायला तयार नसते. त्यावर आता काजल म्हणते की खरे बाई, ताईबद्दल जी काही काळजी आहे ती मला सुद्धा कळते आणि आपण हे जे काही करतो तर ते हे ताईवर आलेलं जे काही संकट आहे तर ते टळण्यासाठीच करतो ना. आणि आपण ठरवलं ना आता हा नवीन बिझनेस करायचा आहे, मग हे सगळं काही तोच. लगेच संगीता म्हणते सगळं काही आता ते संपवण्याच्या पलीकडे आहे. आणि तेवढ्यात आता सोहम दरवाजात येतो आणि आवाज देतो की काकी येऊ का आतमध्ये. तेव्हा आता सोहमला पाहून संगीता लगेच उठून बसते आणि सोहमराव तुम्ही या की, अहो या ना, म्हणून आग्रहाने ती त्याला आता आतमध्ये बोलावते. त्यावर आता सोहम सुद्धा आदराने म्हणतो की काकी अहो तुम्ही उठलात कशाला, बसा ना खाली. म्हणून तो आता संगीता काकींच्या हाताला धरतो आणि स्वतः खाली बसवतो. काजल बाजूला होते. तेव्हा संगीता ही काजलला म्हणते की जा बरं तू सोहमरावांसाठी पाणी घेऊन ये. तेव्हा काजल ही संगीताला ते काम अगदी खुणवायचं करत असते, परंतु संगीता तिला डोळे असे वर मोठे करते. तर शेवटी आता काजलला ती वही खाली टाकावी लागते आणि पाणी आणण्यासाठी आत जावं लागतं. त्यावर आता सोहम हे दोघींकडे सुद्धा बघत असतो आणि तो आता संगीताला म्हणतो की काकी ऍक्च्युली कसं की मी आज इकडे बसायला नाही आलो, इकडे माझं एक काम होतं, माझ्या मित्राला जरा पार्सल द्यायचं होतं. मग जाता जाता मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा आलो इकडे तर भेटून जावं. तेवढ्यात काजल ही पाणी घेऊन येते. तर संगीता म्हणते की बरं झालं सोहमराव तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही इकडे आल्याने जरा मला सुद्धा दिलासाच मिळाला. काय होतं आणि काय नाही सध्या आम्हाला तिकडची काहीही खबरची बातमी नाही मिळत, परंतु तुम्ही आल्याने जरा दिलासा वाटतो. परंतु सोहमराव खरंच तुम्ही नका काळजी करू, खरंच मी ठीक आहे. तेव्हा आता सोहम सुद्धा म्हणत असतो की काकी अहो तुम्ही काळजी करू नका. कलावहिनी ही स्वतःसाठी अगदी खंबीरपणे उभी राहिली आणि आम्ही सर्वजण सुद्धा तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत. तेव्हा सोहम आता या दोघांचं बोलणं ऐकत असते, परंतु संगीताच्या डोळ्यात आता चटकनी पाणी येतं आणि ती लगेच सोहम समोर हात जोडते आणि रडत असते. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघा काकी प्लीज असे हात जोडू नका आणि इतकं वाईट वाटून घेऊ नका, डोळ्यामध्ये प्लीज पाणी आणू नका बरं, तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या बरं. आणि कलावहिनीची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत ना तिकडे. आणि चला आता मला उशीर होतोय, एक काम आहे महत्वाचं, मी येतो आता. तेव्हा आता सोहम उठतो आणि काजल आणि सोहम एकमेकांकडे पाहत असतात. काजलचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. तर सोहम आता हसून काजलला बाय असे बोलतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर आता सरोज इकडे रूम मध्ये आलेली असते आणि सरोज रूम मध्ये आल्यानंतर तिला आता कलाच्या सर्व बोलण्याचा इतकं टेन्शन येते. ही मुलगी तर माझ्या डोक्यात एकतर जास्तच बसलेली आहे, परंतु आता ती तिच्या मनामध्ये अद्वैतचा जास्त विचार करायला लागलेली दिसते. नक्की ती अद्वैतच्या जवळ जर जात नसेल ना, नाही असं व्हायला नको, त्यामुळे तिला वेळीच आता मला जाणीव करून द्यावीच लागेल की ती अद्वैतची कोणी नाही म्हणून. आणि तेवढ्यात ताव रोहिणी आतमध्ये येते आणि सरोज वहिनी अगं आपल्या ह्या घरात काय चाललं आणि बघतेस ना तू, ती कला हळूहळू आपल्या घरामध्ये अगदी जाळं पसरायला सुरुवात केली. अगं ती आपल्या नजरेसमोरच आपल्या अद्वैतला. तेव्हा लगेच आता सरोज ही रागाने डोळे वटारते. रोहिणी काही बोलायची थांबत नाही. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी ती अगदी जवळच नाही परंतु अख्खं खाऊन टाकणार आहे. आणि नाही वहिनी तुला तर असं वाटत असेल की मी तुझे कान भरते म्हणून. तेव्हा सरोज रागाने म्हणते की नाही, पण मी जे काही म्हणते ते ऐकून घे, माझ्या डोक्यात सुद्धा तेच चालू आहे की जे तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे ते. आणि तेवढ्यात अंजू तेथे असते. तर सरोज रागाने अंजूला म्हणते की कलाला सांग की मी ताबडतोब तिला बोलावलेलं आहे म्हणून. तर रोहिणी म्हणते की अगं तिला हे सर्व मध्ये मध्ये करायची काय गरज आहे बरं, पोलिसांना बोलवायची काय गरज होती. आणि हे बघ आपण श्रीमंत माणसं आहोत पण साधी आहोत, परंतु ही मात्र गरीब म्हणणारी एक नंबरची आतल्या गाठीची माणसं आहेत. मी तुला म्हणते की तू आज स्पष्टपैकी तिला हे सर्व बोल आणि जे काही निर्णय आहे, जे काही तोडगा तोडायचा आहे ते तोडून घे. तेव्हा आता कला तेथे येते आणि कला तेथे पाऊल ठेवल्यानंतरच सरोज तिला म्हणते की तू काय लिहून दिलं होतं हे सर्व तुझ्या लक्षात तर आहे ना. तेव्हा आता कलाला त्या सर्वाची आठवण होते. तेव्हा आता सरोज म्हणते की नाही तुझ्या लक्षात तर असेल म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, अहो ह्या तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज जे काही घडलं ना तेथे घरातील कोणीही त्या जागी जरी असते तर ते त्यांनी केलं असतं आणि हे असं करून मी चांदेकरच्या इतकं जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो मात्र तुमचा गैरसमज आहे. तर लगेच रोहिणी म्हणते की काय ग स्वतःला काय समजतेस तू, आणि तुला जर असं वाटत असेल की सगळं काही तुलाच कळतं, पण नाही अगं तू जन्माला सुद्धा आली नसेल तेव्हापासून सरोज वहिनी बिझनेस हँडल करते. आणि काय ग तू तर स्वतःला काय समजतेस की कोणी असतं आणि त्यांनी स्वतःसाठी हेच केलं असतं आणि चांदेकरांसाठी तुझ्या मनामध्ये खूप अशी कळवळ आहे, खूप प्रेम आहे असं तू दिखावा करते, परंतु कोण आहेस ग तू. या घरामध्ये तुला कोणताही हक्क नाही आणि कोणत्या हक्काने
हिशोबाने तू आता इथे सर्व काही करते. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की हो रोहिणी, आता जे काही तुला म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. माझ्या मुलाशी तुझा काही एक संबंध नाही. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की ऐकलंस ना, अगं स्वतः अद्वैतची आई तुला सांगते. त्यावर आता कला म्हणते की तुम्ही दोघी जणी असं कसं म्हणू शकतात. देवा आणि ब्राह्मणांच्या साक्षीने माझं त्याच्यावर लग्न झालेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असं बोलतात. आणि तसंही जगामध्ये म्हणजे आता येथे सर्वत्र मी अद्वैत चांदेकरची बायको आहे असं सर्वांना तर माहितीच आहे. आणि हे सर्व असं असताना आमच्यामध्ये काही एक संबंध नाही असं तुम्ही नाही म्हणू शकत. परंतु तुम्ही काळजी करू नका, मी मात्र माझा शब्द पाळेल. तेव्हा आता लगेच सरोज रागाने म्हणते की पाळला तर पाहिजे आणि नाही पाळला तर गाठ मात्र माझ्याची असेल. रोहिणी म्हणते की अगं तुला काय वाटतं की तू खूप अशी हुशार आहे आणि सुज्ञ आहे म्हणून सगळं काही तुला समजतं, परंतु तो तुझा गैरसमज आहे. त्यावर आता कलाला राग येतो. कला म्हणते की रोहिणी मॅडम, खरं काय आहे हे कळेपर्यंत मी मात्र माझ्याकडून सगळे काही प्रयत्न जे आहे ते करत राहणार. कारण येथे कोण हुशार आहे आणि कुणाला एकमेकांची किती काळजी आहे हाच प्रश्न नाही, येथे स्पर्धा नाही. प्रश्न आहे तो केवळ चांदेकरच्या जीवाचा आणि तो त्यांचा जीव जपण्यासाठी मला वाटेल ते जरी करावे लागले तरी सुद्धा मी ते करेल, हा माझा शब्द आहे. त्यावर आता सरोज म्हणते की भास्कर, यापुढे मला तुझा एकही शब्द नाही ऐकून घ्यायचा, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, यापुढे मात्र तू माझ्या अद्वैत जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, समजलंस ना तुला. तेव्हा कला आता खाली मान घालून तेथून निघून जाते. तर रोहिणी लगेच आणखीन सरोजचे कान भरायला सुरुवात करते की बघितलं ना सरोज वहिनी, अगं कशी बोलत होती, अगदी तोंड वर करून. शी, अगं गेंड्याच्या कातडीची आहे ही. हिच्या जागी जर दुसरी मुलगी असती तर अगदी आपल्या सर्व काही काशा गुंडाळून बाहेर निघून गेली असती. हिला काय गरज होती पोलिसांच्या नुसत्या चौकशा करायची, त्यामध्ये पडायची. अगं हिनंच पोलिसांना बोलावून घेतले. त्यामुळे सरोज वहिनी एकदा तू नीट विचार कर. ती म्हणते तसा जर निकाल लागला ना तर अद्वैत पूर्णपणे तिच्या बाजूने ओढला जाईल. त्यामुळे मीच तुला म्हणते की ही पोलीस केस करण्याची काही गरज नाही, तू तिचं ऐकू नको. तेव्हा आता सरोजला डाऊट येतो. सरोज आता रोहिणीलाच एक असं प्रश्न विचारते की काय ग रोहिणी, तू सारखं सारखं तेच का म्हणते की पोलीस केस व्हायला नको म्हणून. तेव्हा आता रोहिणी म्हणते की नाही ग, अगं अद्वैतच्या जीवाला काही होऊ नये यासाठीच मी म्हणते. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ अगं, जे काही तू म्हणते ना ते अगदी चुकीचं म्हणते, कारण पोलीस केस तर व्हायला हवी, कारण हा अद्वैतच्या जीवाचा प्रश्न आहे. कळले ना तुला हे सर्व. तर रोहिणी आता घाबरतच हो हो म्हणते आणि ठीक आहे असं बोलून येते मी म्हणून बाहेर निघून जाते. तेव्हा आता रोहिणी या सर्वाचा विचार करून मनात खूप अगदी चिडलेली असते, कारण इतकं सगळं काही सांगून सुद्धा सरोज काडीचं सुद्धा तिचं ऐकायला तयार नसते. मग ती विचार करते की सरोज वहिनी माझं का ऐकत नसेल, इतकं सगळं काही करून सुद्धा मी तिच्या मनामध्ये ते कलाविरुद्ध इतकं भडकवलं, परंतु काय असं करू की ती कला हे सर्व करून पोलीस केस मात्र करणार नाही, सर्व थांबवेल. त्यानंतर आता कला ही रूममध्ये येते आणि अद्वैत तिला लॅपटॉपवर काम करताना दिसतो. तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि मनात विचार करते एवढं सर्व काही घडलं तरी सुद्धा हा लॅपटॉपवर काम करतोय, असं कसं असेल बरं, हा इतका त्याला काहीच कसं वाटत नसेल. एवढं सगळं काही स्वतःच्या बाबतीत घडून सुद्धा तो इतका शांत कसा, की असं होतंय की मी जास्त विचार करते. आणि आई सुद्धा मला तेच म्हणत होते की चांदेकरच्या प्रत्येक बाबतीत मी जास्त विचार करायला लागले म्हणून. तेव्हा मात्र आता तिला संगीता जे काही म्हटलेले असते त्या क्षणाची आठवण होते की प्रेम चांदेकर असं ती म्हणून जाते. आणि आज सर्वांसमोर जेव्हा सर्वजण नाश्ता करत होते तेव्हा सुद्धा कला ही सर्वांसमोर अद्वैतला म्हणून गेलेले असते की चांदेकर, अरे तुला का कळत नाही की तुझा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे तो. आणि तेव्हा कलाला आता सरोज जे काही म्हणलेले असते की मी तुला त्यावेळेस काय लिहून दिलं होतं अद्वैतच्या जवळ यायचं नाही म्हणून, हे तर तुझ्या लक्षात आहे ना. म्हणून त्या सर्वाची कलाला आता आठवण होते आणि ती नक्की अद्वैतच्या प्रेमात पडलेली आहे हे तिला समजते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब तेथे आलेले असतात चांदेकरांच्या घरामध्ये आणि सर्वांसमोर राहुल म्हणत असतो की हे बघ दादा, तुझी जी काही कॅबिन होती ना तेव्हा तेथे मला 1-2 झुरळं दिसली होती. तेव्हा मी कॉल करून अगदी ह्या माणसाला सांगितलं की ऑफिसमध्ये ये आणि ताबडतोब तू पेस्ट कंट्रोल करून टाक. तेव्हा आता कला सर्वांसमोर विचारते की पण केक मधलं विष. तेव्हा आता तो जो काही पेस्ट कंट्रोलचा जो राहुलचा माणूस आहे तो म्हणतो की मी फवारा त्याच्यावर सुद्धा मारला होता, त्यामुळेच तर केक खाऊन नक्की हे सर्व झालं असेल. तेव्हा कला पुढे येते. कला राहुलला विचारते की तुला जर हे सर्व अगोदरच माहिती होतं, ज्या दिवशी उंदीर मरून पडले होते तेव्हा
तेव्हाच तू त्यावेळेस का सांगितले नाही की जेव्हा आता तो माणूस म्हणतो ते केक खाऊन उंदीर मेले असं, परंतु आता राहुलला जे काही कलाने प्रश्न विचारलेला असतो तर त्या प्रश्नाने मात्र राहुल आता पूर्णपणे असा गोंधळून जातो। तेव्हा राहुल पूर्णपणे घाबरलेला आहे हे सर्वजण ओळखतात आणि कला ही संशयाने आता राहुलकडे अगदी बरोबर पाहत असते। तेव्हा आता राहुलला नक्की काय उत्तर देऊ आणि काही नाही हे सुचत नाही, तो एकसारखा घाबरतच कलाकडे पाहत असतो। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।